ठिकाणी दोन संघ एकमेकाच्या विरोधात आपल्याला एका बाजूला पाहायला मिळेल तो म्हणजे जय हनुमान निळजे संघ, जो आज लावण्य 11 जय हनुमान निळजे या नावाने खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला सुरेंद्र लोखंडे प्रतिष्ठान नवापाडा या संघाला तुम्ही बघताय सध्या तरी फील्डिंग करत असताना. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. नितेश पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्हाला पाहायला मिळतं विशाल पाटील. तर बॉलिंग मार्कवरती तयार झालाय ओमकार पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. करूयात या सामन्याला सुरुवात, देऊया दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामना होते सुरू. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लॉफ केलाय समोर. ऑन साइडला फिल्डर नाहीये, डीप मध्ये दूरवरती फिल्डर होते. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन होता, लॉंग ऑन नव्हता, लॉंग ऑन बाहेर. पहिला ऑन साइडला फुल टॉस बॉल टर्न करत असताना डीप मध्ये लॉंग ऑन बाहेर तुम्हाला बॉल जाताना पाहायला मिळाला, जिथे पहिल्याच बॉलवरती सुंदर सुरुवात झाली आहे नितेश पाटीलची. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा ऑन साइडला लेग स्टंप वरती बॉल होता, त्याला हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला फक्त दिशा देत असताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर लागोपाठचा. एका महिन्यानंतर या विभागामध्ये सुद्धा भरपूर सारी बोरं पिकताना तुम्हाला पाहायला मिळतील, कारण आजूबाजूला तुम्ही बघा बोरीची भरपूर सारी खरं तर झाडं आहेत आणि आम्ही आनंद घेतला गतवर्षी. यावेळेला जास्त बाहेर पडला बॉल, ऑप्शनच्या जास्तच बाहेर निघालाय. अंपायर्स तेच दर्शवतात की हा बॉल जास्त बाहेर निघालाय, त्या अनुमानाने चेंडू वाईट घोषित करत असताना अंपायर. अतिरिक्तने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. अजून एक फुल टॉस आलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, 3 फिल्डर वळतात बॉलकडे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्या अगोदर बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. नितेशच्या बॅटमधून अजून एक चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल दुसऱ्यांदा आला. नितेश पाटीलने पहिला ही बॉल फुल टॉसच फेस केला होता, त्याला ऑन साइडला पाठवत असताना आपण हा तिसरा चौकार बघतोय जो नितेश पाटीलच्या बॅटमधून आला. आणि आता सध्या त्याच्याच धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 12 आणि टीमच्या धावसंख्येमध्ये 13 धावसंख्या सध्या तरी. 3 बाउंड्री झाल्यात. मागच्या मॅचमध्ये आपण 2 खेळाडूंच्या बघितल्या, अर्थातच मानेरे संघ जेव्हा खेळत होता त्यावेळेला. पुन्हा एकदा फुल टॉस, आता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक बाउन्स घेतला आणि बॉलने स्टॉप घेतलं, कारण तिथे थोडासा भरावा केलेला, तिथे बॉल पडला. माती आणि दगडांचं मिश्रण त्या ठिकाणी होतं आणि नोचा इशारा अंपायरचा ओव्हर स्टेपचा. सगळं काही सुरेली तसं वाटलं की या बॉलवरती चौकार येणार नाही, बॉल स्टॉप झालाय. त्यानंतर आपण पंचांचा इशारा बघितला की ओव्हर स्टेप झाली, त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा केला अंपायर्सने. आता धावफलक पुढे जाते, धावा झालेले आहेत 15 आणि येणारा बॉल ही असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल ज्या ठिकाणी स्ट्रायकिंग इनवरती आता प्रथमता जाईल विशाल पवार, जो डावखुर आहे. याच्या अगोदर उजव्या हाताच्या फलंदाजाचं आक्रमण तुम्ही बघितलं. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघताय, ओव्हर स्टेप, करेक्ट डिसिजन अंपायरचा. फ्री हिटचा बॉल लेग स्टंपला हिट करणारा होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकंसं कनेक्शन झालंय कदाचित. स्टंप खरं हिट झाला होता. स्टंप हिट झाल्यानंतर आपण बघितलं तर या बॉलला फील्ड करण्यात आलं, परंतु फ्री हिटचा बॉल होता. अशा गोष्टी आमच्या सध्या तरी निदर्शनात येणार नाही, कारण अंपायर आमच्या समोर आहेत. बॅटर ज्या ठिकाणी खेळतोय तोही अँगल समोरच आहे, त्याच्यामुळे कधी कधी फलंदाज बोल्ड झाल्यानंतर ते त्वरित समजत नाही, कारण कॉमेंट्री बॉक्स अगदी आमच्या समोर आहे, त्यामुळे ते लवकर निदर्शनात आलं नाही. नितेशसाठी हा बॉल, व्हॉट अ शॉट, इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय खूपच वेगाने. या ओव्हर मधला तिसरा चौकार बॅटमधून दाखवत असताना, चौथा चौकार दाखवत असताना नितेश पाटील, आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 20. सध्या पौराणिक मंदिर तुम्ही बघताय, पोगावची सुंदर जी टेकडे डोंगर आहे, तो डोंगरावरती असणारा पौराणिक मंदिर, अर्थातच पोगावचा शिव मंदिर सध्या तरी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हे सुंदर दृश्य कॅमेरामॅनने कॅचअप केलं. खरं तर या कॅमेरामॅनचं कौतुक करेन, ज्या ठिकाणी साहिल भोईर होते, साहिल भोईरने सध्या तरी ती कॅप्चरिंग केली.
टीमची धावसंख्या झाली 20. अजून एक सुंदर फटका, आता स्ट्रेट खेळल्यात, डीप मध्ये लॉंग ऑफ नाहीये. आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फिरवला गेला, परंतु डीप लॉंग ऑफ पूर्णपणे खुळ होतं, तेच बघितलं गेलं. आणि या सध्याच्या इनिंगचा जर आपण विचार केला गेला तर खूप सुंदररित्या पहिल्या षटकाला कॅपिटलाइज करत असताना नितेशचे वारंवार निराळे फटके, 5वा चौकार त्याचा तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या शेवटच्या चौकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. काय कॉन्फिडंट लेवल, कारण नितेशचा असाच कॉन्फिडंट असतो. याच कॉन्फिडंटमध्ये खरं तर क्रिकेटच्या या परिपटलावरचा अगदी किंग का रिंग त्याला म्हटलं गेलं आहे. कारण नेहमी नितेश पाटीलची अशीच बॅटिंग प्रभाव टाकते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि याही मॅचमध्ये प्रभाव टाकत असताना पहिल्याच बॉलरवरती केलेला अटॅक, त्याची उल्लेखनीय झालेली कामगिरी तुम्ही बघितली असेल. आणि त्याच्याच बॅटमधून आपल्याला आत्तापर्यंतच्या धावा पाहायला मिळाल्या 21 आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. स्वप्नबद्ध सुरुवात. नवापाडा संघालाही माहिती आहे की आपल्याकडे सगळे यंगस्टर आहेत. याच टीममध्ये तुम्हाला खरं तर पिंट्या जोशी पाहायला मिळाला. तो आता सध्या तरी 40+ क्रिकेट गाजवतोय, परंतु तो जेव्हा रेग्युलर क्रिकेट सोडून बाजूला गेला तेव्हा सगळ्यात मोठं गावाचं क्रिकेट वाढवण्यासाठी ना, मग त्यामध्ये यश चौधरी असेल यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. ओमकारने काहीशी यंगस्टर चेहरे आणले, नवापाडा टीममध्ये इन्व्हॉल्युशन करत असताना त्यांनी खरं तर नवीन नवीन चेहरे प्रोव्हाइड केले नवापाडा टीम्सला पुढे नेण्यासाठी, गावाचं क्रिकेट खेळण्यासाठी. आतापर्यंत ते अनेक सारे नवे चेहरे घेऊन खेळतात. त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की नव्या चेहऱ्यांना जर उभारी द्यायची असेल, नव्या चेहऱ्यांना जर हायलाईट करायचं असेल तर आपल्याकडनं खेळ चांगला झाला पाहिजे. आणि तोच खेळ आता पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा का होईना कमकुवत वाटतोय, परंतु इथून अजूनही 4 षटके आहेत. 4 षटकांमध्ये काहीसा कमबॅक झाला तर या धावसंख्येनं अंकुश लावू शकतो संघ नवापाडा. नवीन गोलंदाज प्रतीकचा पहिलाच बॉल, बॉटमचा चांगला अपर, दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला जरूर होते. जे डावकुरे आताच आहेत विशाळ. सुरुवातीला ट्राय झाला फिल्डरच्या हातामध्ये, जेव्हा बॉल आला असं वाटलं की नितेश बाद होऊ शकतो. नितेश त्याला जसं समजलं ना की तो रन कंप्लीट करेल, मग त्याने दुसऱ्या एंडला फोकस केलं, परंतु तिथेही विशाल पोचला. तिथेही आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या धावा आल्यात ना त्या धावा दबावमध्ये टाकणार आहेत. त्या दबावातून जर आता बाहेर पडायचं असेल, नेट टू नेट फाईट द्यायची असेल तर विकेट टू विकेट मिडलिंग होतो ना, तेव्हा खरं तर एक वेगळा कॉन्फिडंट असतो. परफेक्टली जेव्हा आपल्याला कळतं की परफेक्टली आपल्या बॅटवरती बॉल आलाय, तेव्हा आपण त्या बॉलकडे बघत राहतो. आणि तेच आपण बघितलं. हा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या समोर दाखवला जातोय. पहा ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं हे काम अगदी जलद असं. हा कॉन्फिडंट तुम्ही पहा, फटका जसा खेळला गेला, हा कॉन्फिडंट पहा, हाय कॉन्फिडंट या खेळाडूचा. कॉन्फिडंटली बॉल जेव्हा बॅटमधून सुटला तेव्हा त्याने बॉलकडे बघितलंच नाही, कारण त्यालाही माहिती होतं की बॉल हा बाउंड्रांच्या बाहेरच जाईल. तिथे आला षटकाराने टीमची धावसंख्या 31 आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्या 27. आता चांगला बॉल अपिली केली जाते. दुसऱ्या बाजूला विशाल सिंगल बनवण्याचा ट्राय करत होता, परंतु त्याला थांबवलं गेलं. जर तुमचा एखादा बॅट्समन अटॅक करतोय तर त्या बॅट्समनला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खरं तर ही जमेची बाजू असते. परंतु त्या बॅट्समनला कॉन्फिडेंटली बघत असताना कधी कधी शांत राहणंही तेवढंच गरजेचं. कारण फक्त आक्रमकता तुमचा बचाव करू शकत नाही, कधी कधी तुम्हाला शांत दिमागाने क्रिकेट खेळावं लागतं. त्यासाठी कधी आक्रमकता तर कधी बचावात्मक या खेळमध्ये तुम्हाला नेहमी पुढे जावं लागतं. आणि या बॉलवरती तुम्ही बघितली एकही धाव नाही आली. आता मागे खेळतात, फलंदाज होईल बाद, सेट बॅट्समन. आणि ही चर्चा आपण करत होतो की कधी आक्रमकता, कधी तुम्हाला शांत राहावं लागतं. तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेगला पकडली गेली कॅच, फलंदाज होईल बाद. इंडिव्हिज्युअल 27 धावसंख्या बनवत असताना 337चा स्ट्राईक रेट त्याचा होता, परंतु तो परतील मैदानाच्या बाहेर. अर्थातच नितेश गॉन. सुंदर झेल पकडण्यात आली हर्षच्या माध्यमातून, कारण ज्या ठिकाणी आमचे शेखर सर आहेत त्यांच्याच बाजूला स्क्वेअर लेगला अगदी ते फिल्डिंग करत होते, त्यांच्याच दिशेने बॉल येत होता, परंतु हर्षच्या निदर्शनात आलं की बॉल खरं तर आपल्याला फील्ड करायला हवा. कॅच त्याने पकडली गेली. नितेश मैदानाच्या बाहेर परतला. 37 धावसंख्या खरं तर 27 धावसंख्या बनवत असताना तो मैदानाच्या बाहेर परतला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील.
अनेक वर्षे याही खेळाडूने क्रिकेट खेळलं. प्रेझेन्स ऑफ माइंड नेहमी तो यूज करत असतो. जरूर उजव्या हाताचा खेळाडू तो आक्रमक वाटत असेल, परंतु इन सिच्युएशन शांत राहणं हे त्याच्या स्वभावामध्ये अर्थातच क्रिकेटच्या आणि नेहमी टेक्निकल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. तोच वन डाऊन पोझिशनवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परफेक्टली गॅप. काय सुंदर फटका होता. बॉलच्या फक्त मिनिटमध्ये येऊन फटक्याला एक्झिक्यूट केलं गेलं. बॉलला पाठवला डीप कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. सुरुवात चौकाराने करत असताना केतन पाटील दोघे चर्चा करतात, परंतु ॲक्शन रिप्ले आपण बघूयात. कारण लवकर खरं तर जागा निवडली गेली आणि याचसाठी तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड यूज करावा लागतो. कारण यॉर्कर करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. डबल फ्रेममध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी या ठिकाणी दाखवते की कशा पद्धतीने बॉल गेला, कसा बॅट्समनचा खरं तर हावभाव होता. चौकार आणि टीमची धावसंख्या पुढे जाते. धाव झालेत 35. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35. आता चांगला बॉल, चौकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. चौकारचं प्रत्युत्तर देत असताना इथनं फेकला डॉट बॉल आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर या ओव्हरची झाली समाप्ती. जरूर माफी असावी की कारण ऑनलाईन अपडेट थोडीशी मिस्टेक आहे, सो आम्ही रिकरेक्शन ते करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या झाली 35. गडी गमावला गेला एक. दरम्यान आपण करूयात या ठिकाणी काहीशे सन्मान. मी विनंती करेन मंचावरती उपस्थित असणारे आमचे पाहुणे गणेशजी पंडित पाटील साहेबांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. मी आमचे प्रमुख मान्यवर जे या मंचावरती उपस्थित आहेत, गणेश पंडित पाटील साहेब समाजसेवक, त्यांचा सन्मान या मंचावरती आम्ही करणार आहोत. मी अधिक शेठ पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करा. खरं तर श्रीशाचे वडील आहेत. मुलीच्या नावाने अनेक वेळा सापाड संघाला तुम्ही बघितलं आहे आणि त्यांच्याच खरं तर मुलीच्या नावाने ही स्पर्धा अर्थातच कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक आणि त्या सापाड चषकामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करत असताना या ठिकाणी गणेश पंडित पाटील साहेब, थँक्यू सो मच साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात. त्यानंतर किशोरजी पाटील यांनाही आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू, त्या सन्मानाचा कृपया तुम्ही स्वीकार करा. सन्माननीय किशोरजी पाटील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जलद गतीने वाढली आहे. धावा झाले 35. आता टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर यश चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु जास्त उंची नाहीये आणि लांबीही नाहीये. सुंदर कॅच पकडत असताना त्या ठिकाणी फिल्डर ओमकार तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु इथनं मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तेही पाहावं लागेल. नोचा इशारा अंपायर्सने जरूर दिला. फील्ड प्लेस कदाचित चुकीची असावी, त्याच अनुमानाने आपण बघताय तर पंचांच्या निदर्शनात ते आलं की फील्ड प्लेस ही चुकीची सेट केलेली आहे, त्यामुळे नोचा इशारा अंपायर्सने दिलाय. पण मिस्टेक या ठिकाणी झाली. ती मिस्टेक कसली तर फील्ड प्लेस जे आहे ती फील्ड प्लेस या ठिकाणी थोडीशी चुकीची होती. तेच बघितलं अंपायर्सने, नो बॉल घोषित आला. अन्यथा ही विकेट मिळाली असती, विशाल बाद झाले असते, परंतु आता ती विकेट राहते सेव्ह. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत धावा मिळाल्यात. तीन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात, म्हणजे धावा आता पाहायला मिळतील 38. पा फील्ड प्लेस जी तुमची असते त्या फील्ड प्लेसमध्ये काहीसे चेंजेस होते, त्याच्यामुळेच पंचांनी ते बघितलं आणि प्रत्येक नो बॉल फ्रीटचा बॉल असतो. सो येणारा बॉल असेल फ्रीट आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल विशाल. लेग स्टंपच्या बाहेर हलकाचं कनेक्शन झालंय, बॉल फाईन निघला चाललाय, स्टॉप केलंय बॉलला. कदाचित सोडून हा बॉल दिला असता तर वाईट गेला असता, पण तो ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळते. सिंगल टीमची धावसंख्या अजून पुढे सरकतीये. जर अशाच धावसंख्या वाढत राहिल्या ना तर प्रोजेक्टेड स्कोर हा जास्त वाढत जाईल, कारण सुरुवातीच्या ओव्हर्सपासून जर आपण बघितल्या तर जास्त धावा येतात आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची वाहिनी दाखवते की असा जर खेळ राहिला तर 90 हा प्रोजेक्टेड स्कोर कंप्लीट होऊ शकतो संघ निळजेचा. आज निळजे संघ लावण्या जे हनुमान निळजे या नावाने खेळते. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 39 धावा आत्तापर्यंत बनलेल्या आहेत आणि अजूनही विचार केला
तर या मॅचमध्ये कंट्रोल होत नाहीये नवापाडाच्या बाजूने. ओ द विकेट. रिव्हर्स खेळतात, फ्लाईट दिली होती, त्याच्यानंतर डीप लँड झाला बॉल. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न. सुरुवातीला असं वाटलं की बॉलला अडवतील, परंतु खूपच वेगाने बॉल स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. तर ज्यांची आस या ठिकाणी होती, या मंचावरती ज्यांची उपस्थिती होणार आहे अशी चर्चा सकाळपासून होती. पिंट्या शेठ पाटील व्हिडिओ कॉलवरती सातत्याने जगन शेठ पाटील यांच्याशी संपर्क करीत होते आणि अखेरकार तो संपर्क या ठिकाणी करेक्ट होत असताना, अर्थातच आगमन या ठिकाणी होत असताना मी सहर्ष स्वागत करतोय इताडे गावाच्या भवितव्यासाठी, ज्याने अनेक वर्ष समाज कार्यामध्ये आपल्या खरं तर विकास कार्यामधून नाव लौकिक करण्यासाठी समाजसेवा या मूल हिताने ज्याने पहिलं पाऊल समाजाच्या हितासाठी टाकलं, असे सर्वांचे लाडके इताडे गावचे सरपंच जगन शेठ पाटील, त्याच्या सोबतीला भावेश यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचा ताफा या ठिकाणी मंचावरती विराजमान होतोय. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. खरं तर आभाळासारखी ज्यांची शीतळता, समुद्रासारखा अथांग ज्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि समाजामध्ये वावरत असताना दिलदार मनाचा रुबाबदार राजा म्हणून आपण आमनेर लोणाड या परिसरामध्ये इताडे गावाच्या अस्मितेसाठी ज्याने पहिलं पाऊल समाजाच्या कार्यासाठी ठेवलं, असे सर्वांचे लाडके मनामध्ये घर करणारे जगन शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पिंटू शेठ पाटील यांच्यावरती असणारं प्रेम, आणि सकाळी जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा पिंटू शेठ पाटील यांनी आवर्जून सांगितलं की आज जगन शेठ पाटील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यांच्याही उपस्थितीने खरं तर हे मंच गजबजेल, त्याच्यामुळे त्यांची उपस्थिती या ठिकाणी झाली. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जी कार आहे ती कार कृपया करून विनंती करेन की थोडीशी बाजूला पार्क करा, कारण त्या ठिकाणी सूर्यकिरणं जर काचेवरती पडली तर खेळाडूंना त्याचा त्रास होऊ शकतो, अडथळा होऊ शकतो. त्याच्यामुळे ती कार जी आहे ती कार कृपया करून बाजूला करायची. दोन्ही जे वाहनं आहेत दोन्ही वाहनं विनंती करेन की थोडीशी बाजूला पार्क करा. त्या ठिकाणी रोडवरती सुद्धा भरपूर पेस आहे जिथे तुम्ही पार्किंग करू शकता, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला कोणताही त्रास नको आहे. त्याच्यामुळे विनंती करेन जी दोन्ही वाहनं आहेत ती मैदानाच्या बाजूला किंवा रोडवरती भरपूर सारी जागा आहे तिथे तुम्ही पार्क करू शकता. 43 धावा टीमच्या टोटलमध्ये, 2.2 षटकांचा आत्तापर्यंत खेळ संपलाय आणि 43 धावा टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर द विकेट, यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर. सुंदर बॉल हाताळला, कारण धावसंख्या वाढत आहेत त्या अनुमानाने असे बॉल वारंवार यायला हवेत. यश चौधरीचा हा बॉल तुम्ही पहा, परफेक्टली यॉर्कर. जसा एखादा न आवडता व्यक्ती आपण त्याला व्हॉट्सअपला ब्लॉक करतो तशा पद्धतीने ब्लॉक केलं संपूर्णपणे या बॉलवरती केतनला यशनं. फ्लॅट स्ट्रोक, परंतु फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. या बॉलला आधी जंप घेऊन अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या हाताच्या भरून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. केतनचा वार, षटकार. नव्हती, उजवा पाय जर आपण बघितला तर खाली थोडासा झुकवत असताना, अर्थातच वेट त्याच्यावरती त्याने कॅपेबल केलं. वेट त्याच्यावरती ट्रान्सफर करण्यासाठी त्याने या फटक्याची निवड स्वीप अंदाजाने केली आणि स्वीपने या बॉलला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या बाहेर, जिथे केतनच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती. आता हेल्दी स्कोर कार्ड झालाय, कारण या क्रीडांगणाची विशेषता जर आपण बघितली ना तर 80 पेक्षा जास्त धावसंख्या या क्रीडांगणावरती बनल्यात. ही ऑन साइडला खेचला आता फटका, फिल्डर त्या ठिकाणी वळतात, पकडली गेली कॅच पुन्हा एकदा ओमकारने आणि इथनं फलंदाज बाद होईल दुसरा. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं ओमकारच्या माध्यमातून, ही सफलता मिळते यश चौधरीला. मैदानाच्या बाहेर केतन पाटील. जगन दादांवरती आधारित हे सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. खरं तर कोणती समाजसेवा असो, कोणती तुम्हाला मदत असो, जगन शेठ पाटील यांच्याकडे तुम्ही गेलात तर नाही हा शब्द कधीच त्यांच्या मुखातून येत नाही.
कारण समाजाच्या माध्यमातून एवढा जनसमुदाय त्याने खरं तर मिळवला आहे की त्यांच्या मागे हजारो जनसमुदाय उभा असतो कोणत्याही परिस्थितीला. त्या जगनशेठ पाटील यांच्यावरती आधारित तुम्ही संगीत ऐकलं. ऑनसाईडला बॉल चालला, याच्या अगोदरची विकेट तुम्ही बघितली, परंतु आता डीपमध्ये बॉलला स्टॉप करत असताना तुम्हाला पाहायला मिळालं त्या ठिकाणी फिल्डर. अशा पद्धतीने या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि या 2ने षटक संपलं. ते म्हणजे तिसरं 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये धावा झालेल्या आहेत 51. सध्या तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती पहा, जगनशेठ पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर राज्यशाही थाट आहे या व्यक्तिमत्वाची. ती कशामुळे तर आपण नेहमी म्हणतो की दान धर्म तुमच्याकडे ठेवा, तुमच्याकडे पैशाची कधीच कमी भासणार नाही आणि तुमच्याकडे माणुसकी ठेवा म्हणजे तुमच्याकडे माणसांची कधीच कमी भासणार नाही. माणुसकी नेहमी त्यांनी जपत ठेवली आहे. कारण विचार केला क्रिकेटचा तर या गावामध्ये टर्फ जो आहे ना तो जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे, अर्थातच इताडे गावामध्ये. कारण त्यांच्या खेळाडूंना टर्फची गरज होती, त्यांच्या खेळाडूंचा सराव व्हावा, त्यासाठी गावातल्या सर्व खेळाडूंना त्यांनी एकत्रित केलं गेलं आणि ती संकल्पना त्याने आणली गेली की गावातला क्रिकेट हाच डेव्हलप व्हावा. त्यासाठी दादांनी टर्फसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि गतवर्षी खरं तर बैलगाडा शर्यतीतली सर्वात मानाची आणि अग्रमानाची बैलगाडा शर्यत स्पर्धा ही त्या ठिकाणी झाली होती आणि त्यांच्या माध्यमातून आपण स्टँडी बघितले होते. चला विनंती करेन 12th मॅन जायचं आहे, थोडीशी क्षमा असावी की 12th मॅन आमचे लेट जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. सो येस, आपण पाण्याची पूर्तता करा लगेचच आणि लगेचच आपण मी विनंती करतो की 5 मिनिट हा सामना या ठिकाणी थांबेल. कारण या ठिकाणी एक ॲक्सिडेंट कदाचित झालेला आहे. सो त्या ॲम्ब्युलन्समधून तो पेशंट न्यायचा आहे, त्याच्यामुळे 5 मिनिट आपण सामना थांबवतोय.
पहा एक ATM कार्ड या ठिकाणी पडलेलं आहे. ATM वरती नाव तर नाहीये परंतु TDC बँकचा कदाचित तो TDC बँकचा आणि TDC बँक निवाली विभागामध्ये म्हणजेच भाल वासियांचाच कदाचित हा असावा. आपण यस कन्सल्ट करू, मी कॉन्टॅक्ट करतो त्यांच्याशी. 3 ओव्हरचा खेळ संपला. पुन्हा एकदा आपण क्रिकेटकडे वळतोय जिथे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला धावा पाहायला मिळतात 51. सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये जो धावसंख्येचं स्ट्रक्चर आहे ना तो सुरुवातीपासून वाढत आलेला आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न अपील होती कॉट बिहाइंडसाठी, पण तो अंपायर सांगतायत की बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन नव्हता. प्रतीकचं षटक जे दुसरं राहिलं ना, ज्या षटकामध्ये 11 धावा आल्या तिथून एक टर्निंग पॉईंट मिळाला होता. जिथे 24 सुरुवातीला धावा आल्या तिथून 11 धावसंख्येचं त्याचंही षटक राहिलं होतं. म्हणून प्रतीकला आता कंटिन्यू ठेवलं जातंय. ओव्हर नंबर 4 मध्ये त्याचा पहिलाच बॉल खेळायचा होता साईडला, परंतु त्या ठिकाणी बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन. आता यॉर्कर बॉल ऑन साईडला चाललाय डीपमध्ये. वाडिश लॉंगरला फिल्डर आहेत, जरूर मिसफील्ड झाली परंतु त्याने लगेचच कव्हर केलं गेलं. त्या बॉलला फेकल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स होऊन मागे गेला. बॅकअपला 2 फिल्डर होते. ज्या फिल्डरच्या हातामध्ये एक कॅच तुम्ही बघितली, हर्ष त्या ठिकाणी होता, त्याने बॉलला फील्ड केलं. त्या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 52 धावसंख्या. या खेळपट्टीचा अनुमान जर आपण लावला ना तर या खेळपट्टीवरती ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असाल त्यावेळेला तुम्हाला खरं तर माइंड सेटने बॉलिंग करावे लागते. कारण लेन बॉल तुम्ही जास्त यूज कराल तर मोठे फटके ते जास्त बाहेर जाताना बघितल्यात आणि ही ॲडव्हान्टेज खरं तर देणारी खेळपट्टी आहे. कारण या खेळपट्टीवरती चेंडू जास्तही टॉस होत नाही. म्हणजे जर तुम्ही लेन बॉल टाकाल तर तो बॅटवरती नजरेने बॉलर्सला पाठवताना मैदानाच्या बाहेर तुम्ही बघितलं आहे. त्याच्यामुळे इथनं फोकस करावा लागेल संघ नवा पाड्याला की आतापर्यंत गेलेल्या धावसंख्या थोड्याशा कमी करण्यासाठी कमबॅक करावं लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक डीपमध्ये फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत परंतु त्याच्या अगोदर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ पार. या बॉलवरती रिझल्ट काय ते पाहावं लागेल. षटकार की चौकार अंपायर्स आम्हाला दर्शवतील की हा बॉल एक्झॅक्टली पडलाय कुठे, लाईनच्या बाहेर की लाईनच्या आत, ते चेक करण्यासाठी आम्ही तड अंपायरला बोलवतोय की आपण कन्सल्ट करूयात की या बॉलवरती रिझल्ट काय, षटकार आहे की चौकार आहे. लॉफ तर चांगलं केलं कारण फिल्डर जाण्या अगोदर बॉल बाउंड्री लाईन पार होता परंतु फिल्डर हे खूप क्विकली आले. म्हणजे स्ट्रोकचं सिलेक्शन ज्या वेळेला केलं त्यावेळेला खूप एनर्जीचा वापर केला, खूप ताकदीचा वापर केला. त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाले आपल्याला दिशांग, त्याच्या बॅटमधून हा चौकार आहे की षटकार आहे ते कन्सल्ट करतात त्या ठिकाणी अंपायर्स. सो आपण चेक करणार आहोत की या बॉलवरती नेमकं काय घडलंय. चौकार असेल तर धावफलक मग वेगाने पुढे जाईल. आपण एखादा डिसिजन पेंडिंग ठेवतो तेव्हा या सगळ्या गोष्टी चेक करत असो. सो प्रिव्हियस बॉलवरती चौकार होता परंतु इथे बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली असती परंतु कॅच होती ड्रॉप. प्रिव्हियस बॉलवरती चौकार होता ते आम्ही कन्सल्ट केलं अंपायरशी, त्यामुळेच तो डिसिजन तुम्ही थर्ड अंपायरने देताना बघितलं की हा चौकार. सो 4 अजून 2 ॲड होतील म्हणजे टीमचं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे जात असताना. धावा झालेल्या आहेत 58. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, कोणताही संकोच नसावा म्हणून आम्ही ॲक्शन रिप्ले दाखवतोय की लाईनच्या आतमध्ये चेंडू पडलाय म्हणजे चौकार होता त्या बॉलवरती. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न परंतु वॅकँड एरिया, टप्पा पडला, स्वीपर कव्हरपर्यंत फिल्डर पोहोचतात. इथे 2 कदाचित मिळतील कारण तेवढासा अवधी होता बॉलला फील्ड करण्याचा आणि त्या 2 धावा पूर्ण करण्याचा. अशा पद्धतीने आपण याही बॉलवरती पाहत आहे. धावा झालेल्या 2, या ओव्हरमधले बॉल समाप्त झालेले आहेत 5, अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 60 या आकड्यावरती. दरम्यान मी विनंती करतोय की आयरे आणि भंडारली दोन्ही टीमचे कॅप्टन फोटो सेशनसाठी तुम्ही आता या आणि इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये, जिथे बॅटिंग करतोय संघ जय हनुमान निळजे. शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या जास्तच बाहेर, पंचांनी दर्शवला आहे व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाढतीये. धावा झालेल्या आहेत 61. मागच्या काहीशा ओव्हर्समध्ये ना टीम नवापाडाच्या अगेन्स्ट खूप काही घडलं बिघडलंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा 24, त्यानंतर कमबॅक केला होता प्रतीकने आणि या षटकामध्ये ही तो कमबॅक करतोय. लॉफ केलाय, सुंदर फटका, परफेक्ट कनेक्शन झाले, स्वीट साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड.
बॉलला पाठवलाय वाईड लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकाराने समाप्ती केली या षटकाची. या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक पोहोचलं गेलाय ते म्हणजेच टीम लावण्य 11 जन्म निळजेचं 67. शांत स्वभावाने तुम्ही अनेक लोकांची मनं जिंकू शकता आणि शांत स्वभाव हा नेहमी राहिला जगनशेठ पाटील यांचा. असामान्य माणसांमध्ये राहून अनेक साऱ्या समाजसेवा ज्यांच्या माध्यमातून आपण बघितल्या त्यांच्या आधारावरती भरपूर सारे संगीत आहेत. खरं तर त्यांची प्रसिद्धी एवढी मोठी ती त्यांच्या माणुसकीमुळे आणि माणुसकी जपत असताना अनेक साऱ्या क्षेत्रामध्ये ते जात असतात. त्यांचंच गुणगान गाणारं ते संगीत तुम्ही ऐकलं. शेवटच्या षटकासाठी आला आहे सागर. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला फिल्ड जात त्या ठिकाणी पण तो बनून राहतील फक्त प्रेक्षक आणि आमच्या कॅमेरामॅनला टार्गेट करत असताना ही बॉल ओव्हर द वेस्ट जरूर पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि या बॉलवरती आलाय षटकार. रिव्ह्यू या ठिकाणी थोडा थांबायचं आहे डीजे. सो बॉलिंग साईडने रिव्ह्यू आहे सो आपण चेक करूयात. मी जतीन सरांना विनंती करतो की आमच्या टेक्निकल रूममध्ये या चेक करूयात की ओव्हर द वेस्ट आहे, लँड कुठे झालाय, अटेम्प्ट कुठे झालाय, हाईट फॅक्टर किती जास्त आहे आणि या बॉलवरती एक्झॅक्टली रिझल्ट काय, नो की फेअर डिलिव्हरी. सो इट्स नो बॉल, इट्स अनलिगल डिलिव्हरी. सो बॉलिंग साईडने रिव्ह्यू गमावला गेला, नो बॉल. त्याच्यावरती षटकार आला. हा पहा ॲक्शन रिप्ले. अटेम्प्ट केला तेव्हाच कमरेच्या वरती होता, जास्त पुढेही गेला नव्हता बॅट्समन खेळण्यासाठी. अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला विशाल त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि या षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजे टीमच्या टोटलमध्ये 74 74 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा कदाचित बीमर. स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा दिला गेला की हा बीमर आणि इथे येईल षटकार. म्हणजे आता गोलंदाज चेंज करावा लागेल कारण 2 बीमर बॉल आलेत. मित्र म्हणून भरपूर मोठी मिस्टेक. एकतर तुमच्याकडे बॉलिंगचे ऑप्शन्स नाही आहेत आणि अशा कंडिशन्सला जर तुम्ही या चुका करतायत तर मग एक मोठ्या टार्गेटपर्यंत अपोजिट टीमला तुम्ही पोहोचवतात आणि तो टार्गेट खरं तर आता भरपूर मोठा झाला आहे कारण 81 धावा झाल्यात आत्तापर्यंत. अजूनही खरं तर एक षटक पूर्ण टाकायचं आहे. बॉल प्रोव्हाइड करा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण जय मसोबा मानेरे टीम्सला बघितलं होतं ज्याने 70 धावांचं टार्गेट ठेवलं, परंतु या मॅचमध्ये सुरुवातीपासून जो प्रोजेक्टेड स्कोअर दाखवत होता ना 90चा त्याच्याहून जास्त आता कदाचित टार्गेट होऊ शकतं या मॅचमध्ये. आता बघूयात कशा अशा कंडिशन्सला जो पर्यायी बॉलर यूज करतील कशा पद्धतीने त्याची बॉलिंग राहील. आता नवीन बॉलर या ठिकाणी यूज केला जातोय आणि या स्पर्धेमध्ये चॉईस बॉल नाही आहेत. 2 बॉल जे तुम्हाला चॉईस असतील सुरुवातीचे ते बॉल गेल्यानंतर मग तुम्हाला कोणताही चॉईस बॉल नाही आहे. तुम्हाला जो बॉल मॅनेजमेंट कमिटी देईल त्या बॉलनेच तुम्हाला खेळायचं आहे. आता सध्या तरी कॅप्टनने जिम्मेदारी घेतली आहे. अभिषेक आल्यात या ओव्हरला कंटिन्यू करण्यासाठी. एकही बॉल न टाकता आपण या बॉलवरती धावा बघितल्या 14. म्हणजे सागरला आता खरं तर दंडित केलं. आता तर तो या ओव्हरला कंटिन्यू करू शकत नाही. 2 ओव्हर द वेस्टचे बॉल त्याने हाताळले, दोन्ही नो बॉल. त्याच्यामुळे बॉलर रिप्लेस केला गेला आणि आता आला अभिषेक जो या टीमचा कॅप्टन आहे. टीमची धावसंख्या 41. सध्या तरी 81 माफ करा. रोशन संतेश सर आता सध्या तरी थोडेसे फेअर झालेले आहेत कारण नुकतेच ते सलूनमध्ये आलेत आणि फेअरनेस दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावरती. धावा 81. इथेही फुल टॉस बॉल, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. जी चुकी करत होता सागर तीच चुकी आता केली आहे या खरं तर मॅचमध्ये अभिषेकने आणि त्याच्या विरोधात सुद्धा हा अटॅक आलाय षटकार.
मदतीचा देतो हात म्हणून जगन शेठ पाटील आहेत खास. सध्या तरी व्यासपीठावरती बसून ते आनंद घेतात या मॅचचा. अजून एक बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. हा षटकार क्रमांक या ओव्हर मधला तुम्ही चौथा बघितला. जो अनुमान होता की 90 पेक्षा जास्त टार्गेट जाऊ शकतं आणि त्याच्याहून वरती आता धावपलक तुम्हाला पाहायला मिळतोय. लगातार 2 अटॅक अभिषेक अर्थातच कॅप्टन वरती झाले. डावकुरे हाताने काय खेळतो विशाल. विशालच्या बॅट मधला लागोपाठचा चौथा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 93. काय बॅटिंग सुरू आहे. सुरुवातीपासून झालेली सुरुवात नितेश पाटीलने केलेली सुरुवात 27 धावा त्याच्या बनल्या. 14 धावा बनवल्या गेल्या केतन पाटीलने आणि त्याच बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये जशी विशाल पवारला स्ट्राईक मिळाली ना तसा त्याने अटॅकच केलाय. काय मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. खरं तर गावदेव घेसरच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट याच खेळाडूला तुम्ही देताना बघितलं आणि त्या खेळीपासून खरं तर ही कंटिन्यू आता तो खेळ करतोय. कारण त्या स्पर्धेमध्ये जो खेळ राहिला त्यामध्ये त्याचा कॉन्फिडंट वाढला आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडंटली तो बॅटिंग करतोय. म्हणजेच बँग ऑन टार्गेट या ठिकाणी केलं जात आहे टीम नवापाड्याला. सुरुवातीपासून ना हे धावपलक थांबलंच नाही. कारण सुरुवात केली विरोधात आपण बघितला ओमकार त्याच्या विरोधात 24 आला. नितेश पाटीलची तिथे सुरुवात चांगली झाली. प्रतीक यश आणि त्याच्यानंतर आता अभिषेक वरती अटॅक केले जातात. आता यॉर्कर बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतात परंतु त्यांनाही बीट करून इथनं अजून एक मिस्टेक झाली. या मॅच मध्ये मिस्टेक आणि मिस्टेकच करत असताना लागोपाठचा हा षटकार क्रमांक 5वा तुम्हाला पाहायला मिळतोय विशाल पवारच्या बॅट मधून. पवार की पॉवर काय फटकेबाजी होते. काही बॉल यॉर्कर होता. याच्या अगोदरचे बॉल तुम्ही फुलटॉस 2 बघितले. त्या फुलटॉस बॉल वरती 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर एक बॉल असा आला अभिषेकता जाऊन डाऊन दी लेग स्टंप त्यालाही बॉलला पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता अगदी पुढे चेंडू टाकण्यात आला होता त्याही बॉलला त्यांनी पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धाव संख्या पाहायला मिळतात 99 आणि योही बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. लागोपाठचा हा 6वा षटकार. विक्रम रचत असताना घेसरच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब याच खेळाडूला मिळाला होता आणि त्याच खेळाडूच्या बॅटमधून लागोपाठचा 6वा षटकार. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू विशाल पवारचं. पवार की पॉवर या ठिकाणी दाखवत असताना पॉवर पॅक स्ट्रोक आणि त्याच्या बॅटमधून लागोपाठचा 6वा षटकार. आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये बघत असतो की अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चौकारांची हॅट्रिक होते षटकारांची हॅट्रिक होते परंतु या ठिकाणी सेंचुरी पूर्ण होत असताना ती म्हणजेच ज्या अनुमान निळजेची 105 धावा आणि इंडिव्हिज्युअल धावसंख्या 42 42 12 चेंडू ज्याने फेस केले आणि सध्या तरी टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना लावण्य 11 कडून या खेळीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. कारण सुटलाय आता खरं तर विशाल पवार अजून एक जाईल का मैदानाच्या बाहेर आणि तोही जाईल. काय विक्रम रचतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग आवडतीये म्हणून प्रेक्षक टाळ्या वाजवतात त्याच्यासाठी डगआउट टाळ्या वाजवतात आणि हा अभिवादन स्वीकारलाच पाहिजे कारण हा पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये राहिला ज्याने 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकल्यात. काय बॅटिंग परफॉर्मन्स. आता कदाचित फक्त 2 धावसंख्येपासून दूर असावा हा खेळाडू 50 साठी. या ठिकाणी जो रिव्ह्यू घेतलाय त्याची बॉल आपण सांगायचं आहे का. बॉल एकूण स्कोर झालेला आहे 111 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 1 बॉल बाकी आहे. सो 5 बॉल संपन्न झालेले आहेत आणि 1 बॉल अजूनही बाकी आहे. 50 साठी 2 धावा दूर 48 धावा इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये कदाचित 50 कंप्लीट होईल. बॉटमॅनचा चांगला वापर. बॉल चालला डीप मध्ये फिल्डरने अडवला गेला. बॉल सिंगल झाली का मिड सेकंड साठी परत आहेत आणि अशा पद्धतीने या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला अर्धशतक हा कारनामा केला तो म्हणजेच विशाल रसाळने. एकदा बॅट वरती करायची आहे. लागोपाठचे 7 षटकार आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर 50 धावा 14 चेंडू फेस करत असताना या ओव्हर मध्ये तिसरा फलंदाज ठरला ज्याच्या बॅट मधून हा 50 धावसंख्येचा आकडा पूर्ण करत असताना काय बॅटिंग राहिली आहे. 113 धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळाला आणि 1000 रुपयाचं पारितोषिकही या ठिकाणी जमा झालेलं आहे. सो 50 साठी अजून 500चं पारितोषिक लावण्य 11 यांच्याकडून जमा झालेलं आहे. तेही या ठिकाणी आम्ही जरूर देऊन सन्मानित करू विशाल पवारला. काय सुंदर बॅटिंग. सध्या तरी अभिवादन स्वीकारतो आणि या स्पर्धेमधला हायेस्ट टोटल राहिला आहे. 113 धावा बनल्या गेल्यात आणि 114 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये आता बनवावे लागेल संघ नवापाड्याला.
तर मग आपण करूया टॉस. चला आपण टॉस करूया. आदरणीय जगनशेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना क्रमांक 5वा असेल आजच्या या दिवसामधील. चला आयरे संघ आणि भंडारली संघ टॉससाठी या विनंती असेल. दोन्ही संघाचे संघनायक. चला टीम कॅप्टन टॉससाठी यायचा आहे. अप्रतिम खेळ आपण पाहिला. भाग्येश खऱ्या अर्थाने शेवटचा बॉल डिफेन्स देखील केलं त्यांनी. विशाल पवारचं मी विशेष कौतुक करेन. भंडारली या टीमचे संघनायक येत आहेत. विनंती असेल आयरे टीमचे कॅप्टन आपण देखील या. कल्याण डोंबिवलीमधील लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे सापाड चषक. या स्पर्धेमध्ये भरघोस पारितोषिकं आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये, 2 व्हीलर बाईक देखील आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 15 स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. असे भरघोस पारितोषिकं या स्पर्धेमध्ये. नक्कीच जगनशेठ पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मागच्या वर्षी देखील त्यांची उपस्थिती होती आणि याही वर्षी त्यांची उपस्थिती आहे. फार कमी प्रवेश फी 9,000 रुपये प्रवेश फी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच 2 व्हीलर बाईक. आणि जे संघ 4 संघ टॉप 4मध्ये क्वालिफाय होतील त्या 4 संघांच्या 12 मॅनसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. जेवढे समालोचक आणि जेवढे पंच या स्पर्धेमध्ये कामगिरी करतील त्यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. यूट्यूब लाईव्ह, DJ मास्टर आणि आमचे गुणलेखक त्यांच्यासाठी कूलर आहे. असे भरघोस पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आहेत. चला आयरे टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आयरे संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. आयरे टीम. चला संदीप पाटील दादा विनंती असेल आपण या, कारण की भंडारलीचे संघनायक इथे उपस्थित आहेत. जगनशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व. नेहमीच समालोचकांवरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती असते. चला टीम आयरेचे कॅप्टन संदीप पाटील येत आहेत आणि जगनशेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जगनशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आयरे संघाचा कॉल आहे. छापा असा कॉल आहे. आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे आयरे या संघाने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत. संदीप पाटील आमच्यासोबत आहेत. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? थोड्या सांगतो. निर्णय पेंडिंग आहे. परंतु दादा तुम्ही या कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक स्पर्धा खेळता, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे जिथे 9,000 रुपये प्रवेश फी आहे, 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि 12 मॅन असतील, पंच असतील, समालोचक असतील यांच्यासाठी एकूण टोटल 15 सायकल आहेत. गुणलेखक असतील, नक्कीच यूट्यूब लाईव्ह टीम असेल, DJ मास्टर असतील, यांच्यासाठी कूलर आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? मला एक सांगायचं एक गोष्ट वाटते की या सापाड गावच्या टीमनं ही चांगली संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचा आम्ही धन्यवाद मानतो. नक्कीच शुभेच्छा असतील, कारण की सामना देखील सुरू झालेला आहे. ऐकूया आपण भाग्येश म्हात्रे यांचा आवाज. त्याआधी आपण इथे विशेष सन्मान करूया. A1 जोडीच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया, ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं आपल्या मुख्य व्यासपीठावरती. असे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचा इथे आपण करूया विशेष सन्मान. अधिक पाटील आणि पिंटेशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. स्वामी समर्थांची ही खऱ्या अर्थाने मूर्ती देऊन साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया. सुंदर अशी मूर्ती आहे स्वामी समर्थांची. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शॉल
आणि या स्पर्धेची गोड आठवण अत्यंत सुंदर ही मूर्ती आहे स्वामी समर्थांची. दादांचं मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मुलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्यानंतर सुजल पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सुपुत्र आहेत जगनशेठ पाटील यांचे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पिंटशेठ पाटील साहेबांचे शुभ हस्ते. ओटो कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मलंगड भाग्यजी म्हात्रे सर. पाटील नेहमी आमच्यावरती प्रेम त्यांचं जरूर राहतं, कारण त्या विभागामध्ये समालोचन करत असताना अनेक वेळा दादांची आमची भेट होत असते आणि शांत स्वभाव तसाच दिलदार आणि रुबाबदार असा व्यक्तिमत्व जगनशेठ पाटील आपल्यापासून रजा घेत असताना. थँक्यू सो मच साहेब, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेला दिला. तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. निलजे या टीमसाठी सुवर्ण संधी. 114 धावसंख्येच्या हायस्ट टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी यश चौधरीचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं खूप गरजेचं होतं, परंतु तो आता परतलाय मैदानाच्या बाहेर. ओमकार आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळत आहेत, परंतु मिडलला फिल्डर आहेत केतन होते त्या ठिकाणी. बीट झाल्यानंतर बॉल मागे चाललाय. सिंगल डबल्सने ना आता माहिती आहे निलजे टीमला की काहीच इम्पॅक्ट आपल्यावरती पडणार नाही, कारण जी बॅटिंग झाली ना खरं तर विशाल पवारची ती पॉवर पॅक होती. 50 धावा तुम्ही बघितल्या त्याच्या बॅटमधून आल्या. आणि कधी कधी सरनेम्समध्ये आमचेही प्रॉब्लेम्स होत असतात, कारण अनेक साऱ्या आमचे सरनेम्स वेगळे असतात. कधी कधी एखाद वेळा असं चुकून निघतं, जिथे मात्रे असतं तिथे पाटील होतो, सो थोडीशी क्षमा असावी. विशाल पवारने खूप चांगली बॅटिंग केली, ज्याच्या बॅटमधून आपल्याला 50 धावा पाहायला मिळाल्या. ऑन साईडला ताकदीचा प्रॉपर वापर, कनेक्टिव्हिटी छान झाली, प्रेक्षकांमध्ये चालला बॉल. खरं तर त्या ठिकाणी प्लेयर होते जय मसोबा मानेर या टीमचे, कदाचित ते असावे. ते बॉलला अडवण्यासाठी आले, पण तो रिझल्ट चांगला पाहायला मिळाला नवापाडाच्या बाजूने. आणि टीमचा कॅप्टन या ठिकाणी आता बरसायला सुरुवात करतोय. अर्थातच अभिषेकच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. ताकदीचा प्रॉपर वापर, त्याच्या बॉडी वरती लक्ष जर आपण केंद्रित केला तर भक्कम ध्येयष्टी आहे, म्हणून ताकदीचा तो वापर करतो. आणि या ताकदीच्या वापराने त्याने बॉलला पाठवलं बॉर्डरलाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉलचा आता वापर केला होता, ऑनसाईडला पुल करण्यात आलाय, पण तो डीपमध्ये फिल्डर आहेत, ज्या कॉन्फिडंटने ते आले असं वाटतच होतं की ती कॅच पकडतील. प्रितेश पाटील त्या ठिकाणी होते, फलंदाज होईल बाद. टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. ही सफलता मिळत असताना नितेशला डीजे मॅनच्या माध्यमातून त्या आठवणी ताज्या झाल्या, कारण हे संगीत ज्या वेळेला आलं आय थिंक सो 15 ते 18 वर्षा जुनं हे संगीत असावं. ते डीजे मॅनच्या माध्यमातून डीजे मिक्स करून तुमच्यासमोर प्रदर्शित केलं गेलं. नुकतीच विकेट आली आहे, मैदानाच्या बाहेर येत असताना दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता प्रतीक मडवी, ज्या प्रतीकने 2 षटकं हाताळली, जरूर त्याला ॲज अ बॉलर तुम्ही बघितलं चांगलं काम करत असताना, परंतु आता सध्याच्या कंडिशन्सला त्याला मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळणे गरजेचे असतील टीम नवापाडासाठी. शॉर्ट बॉलचा वापर कट केलाय, सुंदर फटका इनफिल्डला प्रॉपर क्लिअर केलाय.
डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. कव्हर्सला बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेऊन चौकार. इंडस्ट्रीमध्ये त्या आल्या, त्यांचा आवाज लोकांपर्यंत एवढा पोहोचला की त्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका झाल्या आणि त्यांच्याच वाणीतून हे संगीत गायलं गेलं. जुने संगीत ऐकण्यास काही वेगळीच मजा असते. मग मराठी संगीत असो की हिंदी संगीत असो. तुम्ही हिंदी बॉलिवूडमध्ये जा, मग किशोर कुमार असतील, त्याच्यानंतर अनुराधा पौडवाल असतील, उदित नारायण असतील, यांचे संगीत ऐकण्यास काही वेगळाच रस आहे. आणि आता नवीन नवीन संगीत आल्यात. बायलोने झाला आणि आता नवीन आलाय किरीस का सुनेगा. भरपूर विविध संगीत आले, परंतु ते जुने संगीत ऐकण्यास वेगळेच काही मजा. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय करण. सध्या तरी टीमचे धावसंख्या आपण बघताय, धावा झाले 13. पहिलाच बॉल बीमर, कदाचित यस पंचांनी लगेचच दर्शवलं की हा बीमर. हाच खरं तर बॉल ना डोकेदुखी ठरला मागच्या इनिंगमध्ये. ज्या वेळेला सुरुवातीला आपण बघितलं, सुरुवातीला जास्त अतिरिक्त धावाही नव्हत्या, अनलिगल बॉलही नव्हते, परंतु शेवटच्या षटकामध्ये जे 2 बीमर आले ना, तिथूनच हा मोठा टार्गेट वाढला आहे. हे विसरून चालणार नाही टीम निळजेला की आपल्या अपोजिटला खरं तर जेव्हा खेळत होता नवापाडा संघ तेव्हा असेच बीमर बॉल आले आणि तिथेही फ्री हिट होतं, इथे फ्री हिट असेल कंटिन्यू. सो या बॉलवरती मिळालेल्या खरं तर 2 धावा टीमच्या धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, धावा 15 आणि हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल लॉफ केलाय समोर, परंतु हवेमध्ये बॉल, विकेट येणार नाही कारण फक्त रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला बीमरमध्ये जेव्हा फ्री हिटचा बॉल असतो तेव्हा ती विकेट तुम्हाला मिळत असते. त्याच्यामुळे ही विकेट होती आहे सेव्ह, अर्थातच विकेट मिळणार नाही. बॅटची मागणी केली आहे. सो या बॉल नंतर किंवा ओव्हर नंतर बॅट घेऊन जा. सरळ घेतात, सुंदर फटका, टायमिंग प्रॉपर, लॉंग ऑनला प्रॉपर क्लिअरेशन तुम्हाला पाहायला मिळालं. क्लिअर करत असताना बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईन बाहेर, षटकार. षटकार आलाय. ओमकारची सुरुवात जर आपण बघितली तर थोडीशी खडतर झाली. त्याच्या समोर एक नो बॉल आला, तो नो बॉल त्याने फेस केला आणि त्याच्यानंतरचा हा षटकार तुम्ही बघितला. त्या षटकाराने टीमची टोटल वाढत असताना 22 धावा टीमच्या टोटलमध्ये. आता टर्न केलाय बॉलला, बाहेर काढत असताना आपण बघितलं या बॉलला टर्न दिलं गेलं, बाहेरच्या दिशेने काढण्यात आला कारण पहिला बॉल अगदी स्लॉटमध्ये टाकण्यात आला होता. ऑन साईडला त्या बॉलला खेळत असताना आपण षटकार बघितला आणि त्याच्यानंतर लगेचच रिटर्न कमबॅक तो केला गेला, रिटर्न आणलं गेलं. या मॅचमध्ये कमबॅक केला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होतीये. आताही चांगला बॉल, टॉप एज आहे, बॉल हवेमध्ये, फिल्डर आल्या डीपमधून, परंतु इनफिल्डच्या फिल्डरने कन्व्हर्शन केलं होतं. त्या फिल्डरशी चर्चा केली होती, अर्थातच कॉलिंग केली होती की या कॅशला कदाचित ते पकडतील, परंतु कॅशला पकडू शकलं नाही. जमिनीला दान होती ही झेल. इथे वाचला जातोय फलंदाज, तिथूनही आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवरती धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या आता पुढे सरकतीये. धावा झालेल्या 24. चांगला बॉल होता, कॅच पकडायला हवी होती, ती बॉलरच्या खात्यामध्ये गेली असती. चांगला अटेम्प्ट केलाय, लो फुल टॉस बॉल ऑन साईडला अटेम्प्ट करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर, चौकार.
थोडासा दिलासा देईल टीम नवापाड्याला, कारण आतापर्यंतच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण टॉप ऑर्डरचे 2 बॅट्समन बघितले, लवकर परतले मैदानाच्या बाहेर. यश चौधरी परतला, अभिषेकी मैदानाच्या बाहेर परतला आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार चांगला खेळतोय. अजून एक सरळ स्ट्रेट केलायचा होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मधून अगदी कॅचला स्वीकारत असताना कोट अँड बोल्टच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद, परतेल मैदानाच्या बाहेर ओमकार, लागेल झटका तिसरा. अठ्ठावीस धावा. येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजून मोठं टार्गेट या ठिकाणी क्रॉस करायचं आहे. या मोठ्या टार्गेटपर्यंतचा पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने बॅटिंग होईल आणि जो टार्गेट ठेवला गेलाय ना, सुरुवातीपासूनच डिप्रेशनमध्ये होता संघ नवापाडा. कारण आपण मोस्ट ऑफ तेच बघतो की फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा आपण बॅटिंग करतो तेव्हा आपल्यासमोर कोणतेही टार्गेट नसतो, तेव्हा आपण खरं फ्री माइंडेड खेळत असतो. परंतु सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तो टार्गेट आपल्यासमोर मोठा असतो ना, तेव्हा सुरुवातीपासून आपल्यावरती तो दबाव असतो आणि तो दबावच आहे सुरुवातीपासून. कारण या मॅचमध्ये 114 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत फक्त 28 धावा बनवल्यात संघ नवापाड्याने. टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. त्याच्या स्पेलमधला खरं तर दुसरा षटक हाताळण्यासाठी अर्थातच नितेश. पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या 29. नेक्स्ट मॅचमध्ये 2 संघ एकमेकाविरोधात तुम्हाला पाहायला मिळतील, अर्थातच आयरे आणि त्यांच्या विरोधात संघ भंडारली. यानंतर ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल, गती कमी होती, अपिली केली होती कॉट बिहाइंडसाठी, परंतु सहमती नाहीये. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. हातातून जसा बॉल सुटला तसा कमी गतीचा बॉल होता. तिथे आपल्याला पाहायला मिळाला नितेश याही ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना. नितेशने सुरुवातीच्या षटकाची जिम्मेदारी घेतली, जिथे 2 महत्त्वाचे विकेट. त्या ओव्हरमध्ये धावा फक्त जर आपण पाहिल्या तर आल्या होत्या 13 आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत कंट्रोल केलाय त्याने धावफलकाला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल, टप्पा पडला आणि लेग स्टंपच्या बाहेरच वळलाय. शेखर सर सांगतात की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा देत असताना इथनं अतिरिक्तची धाव वाढेल. धावा झालेल्या 30. 114 धावसंख्येचं टार्गेट असताना इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता खूप मोठं इक्वेशन राहिलं या मॅचमध्ये अजूनही. 84 अजूनही बनवायचे आहेत 16 चेंडूच्या या खेळीमध्ये. अजूनही कमी गतीचा यॉर्कर हा टाकण्यात आला नितेशच्या माध्यमातून. नितेश अशाच बॉलिंगसाठी खरं तर जाणला जातो. बॅटिंगमधली आक्रमकता ही त्याची खास ओळख, परंतु बॉलिंगमध्ये तो भेदक जास्त नसतो. व्हेरिएशन करणं या सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये असतात आणि कधी कधी इन सिच्युएशन तो फास्ट बॉलसुद्धा हाताळत असतो. परंतु या बॉलवरती माहिती आहे की कोणतेही प्रेशर नाही, म्हणून त्यांनी स्लो बॉलचा वापर केला, तो ही यॉर्कर. आता शॉर्ट बॉलचा वापर ऑनसाइडला पुल करण्यात आलाय. 2-2 फिल्डर आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. दोन्ही खेळाडूंच्या कॅपमधून हा चौकार. रिप्ले खरं तर तेजस भुईर आता आहेत अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये. पहिला सामना त्याने जिंकलाय. आनंद जरूर त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. तो आनंद विवेकमुळे आला, पण तोही थोडासा नाराज असेल की बॉलिंगचं प्रदर्शन थोडंसं त्यांचं कमी राहिलं. परंतु ऑन साईडला काय फटका खेचला गेलाय. परफेक्ट मिडल केला बॅटवरती बॉलला आणि पाठवला लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. नितेशच्या विरोधातला हा दुसरा अटॅक षटकार.
फरकाने पराभूत व्हायचं नाही, त्यासाठी मोठे फटके आता या ठिकाणी येतात. हा फटका जर आपण बघितला तर जयच्या बॅटमधून आलाय. नितेश तयार. यॉर्कर बॉल आही होता. बॅकफुटला जात असताना स्ट्रोकसाठी जागा शोधली. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, बीट झाले आणि दुसरीची कॉलिंग झाली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. तिसऱ्यासाठी चान्स घेत होते, परंतु त्या ठिकाणाहून तिसरीसाठी चान्स घेऊ दिली नाही. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स बेकर मैदानाच्या आतमध्ये जा, पाण्याची मागणी केली अंपायर्सने. सो ड्रिंक्स बेकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना थोडासा वेळ आपल्याकडे आहे, तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. आयोजन आमचा तारा क्रिकेट सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. विशाल श्रीशा स्पोर्टने चला, फक्त अवधी आपल्याला 1 मिनिटाचा असतो, जास्त वेळ घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेकर मैदानातून बाहेर या. कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळलं आहे, कारण मागे जेवणाचा खमंग वास येतो आणि आमच्या बाजूला पानाचा वास. आणि जुनी ही परंपरा आहे की जेवल्यानंतर आपले आजोबा पंजोबा जेवल्यानंतर पान खायचे. नाव सांगू शकत नाही, परंतु आमच्या बाजूला खूप सुंदर तो स्मेल येतोय. साधा पान नेहमी तुम्ही खा, कारण ते चांगलं असतं. पचन क्रिया तो वाढवतो, कारण चुन्यामध्ये असतो कॅल्शियम, त्याच्यामुळे आपल्या बॉडीचा कॅल्शियम वाढतो आणि पचनासाठी पान हा नेहमी उपयुक्त. त्याच्यामुळे साधा पान खा, दुसरी कोणतीही तुम्हाला मी ॲडवाइस देणार नाही. चला, 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 42. आणि लक्ष ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती आपल्याला पाहायला मिळेल की अजूनही 12 बॉलमध्ये इक्वेशन काय ते तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती येईल. म्हणजे 12 बॉलमध्ये अजूनही 72 बनवायचे. मोठा टार्गेट आहे. प्रत्येक स्ट्रोक षटकार जरी खेळले तरी कदाचित हा इम्पॉसिबल मिशन आहे. आणि या मिशन्सला आता कुठपर्यंत कव्हर करतात ते फक्त पाहावं लागेल. नवापाडाच्या बाजूने 4थ्या क्रमांकासाठी आता आलाय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 साठी केतनने बॅटिंग ही चांगली केली. सुरुवात नितेशने करून दिली, तिला फिनिश केलं. बघितलं गेलं तर विशाल पवारने. केतन ही चांगला खेळला, त्यांनी 14 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आपल्या टीमसाठी. त्याच्यासमोर आता कोणताही प्रेशर नाहीये आणि तो आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल झाला, चॉप करण्याचा प्रयत्न. अंपायर्स कोणताही इशारा देत नाहीयेत. सुदीप अंबवणे सर, दुसऱ्या बाजूला शेखर सर तुम्हाला पाहायला मिळतात. 4 दिवस या 3 पंचांनी खूप चांगलं कार्य केलंय, कारण कोणतेही डिसिजन आत्तापर्यंत चुकीचे त्यांच्या माध्यमातून आले नाही. जो सॉफ्ट सिग्नल असतो तो 99% त्याचा करेक्टच राहिला आहे या 4 दिवसामध्ये. अजून एक चांगला बॉल चालल्या मागे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सांगितलं गेलं की काही कारण नाहीये, कारण सिंगल डबल्सवरतीच फोकस करतील. आता मोठ्या स्ट्रोकसाठी गेले तरी सामना कदाचित पराभूतच होतील या अशा अपेक्षेने मैदानाच्या आतमध्ये आता पराजयातला अंतर किती कमी होतोय त्याच्यावरती सध्या तरी फोकस करते संघ नवापाडा. केतनचा दुसरा बॉल, तिथे आलेली सिंगल, स्ट्राईक झाली रोटेट. आता स्ट्राईक आली आहे जयकडे. इथेही चांगला बॉल टर्न करण्यात आला, अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. आपण बघितलं या बॉलला तर फिरवत असताना तो म्हणजेच केतन. दबावमध्ये सुरुवातीपासून जेव्हा आपण असतो ना, तेव्हा आपल्याकडनं खेळ सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये चांगला होत नाही ना, मग तेव्हा तो बर्डन जास्तच वाढत जातो आणि तो बर्डन आता वाढलाय. त्या क्रिटिकलिटीज वाढल्या. पहिल्या इनिंगमध्ये क्रिटिकलिटीज काय होत्या, तर शेवटच्या ओव्हरमध्ये झालेली ती मिस्टेक ती भरपूर मोठी झाली. शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस क्लोज केला. आधी असं वाटलं की ऑनसाईडला ताकदीच्या वापराने खेळतील, परंतु बॉलची गती कमी आल्या कारणाने शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस क्लोज करत असताना फक्त सिंगल बनवली. सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40.
44. नेक्स्ट मॅचमध्ये आयरे संघाच्या विरुद्ध संघ भंडारली तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट आर्मी टीम भंडारली. ऑन साइडला स्वीट साऊंड, सुंदर साऊंड होता. परफेक्टली बॅटवरती मिडल झाला बॉल आणि बॉलला पाठवलाय वाईड इज लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. नंतर आता फक्त कमी केलं जाईल. पराभूत होण्यासाठी किती धावसंख्येच्या फरकाने हा संघ पराभूत होईल त्यासाठी फक्त आता येणारे बॉल असतील त्याच्यामधल्या जे रन्स असतील मग तो आकडा कमी होईल. टप्पा पडला संत गतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या बाजूला अंपायरशी सांगत असताना की चौथ्या ओव्हरचाही या ठिकाणी खेळ संपलाय. अजूनही 6 मध्ये 64 बनवायचे आहेत. मी विनंती करेन यानंतरचा सामना आयरे आणि भंडारली दोन्ही टीम रेडी राहा. मॅचच्या संदर्भात तुम्हाला रेडी राहायचं. टॉस कंप्लीट झालेला आहे. सो ज्या टीमने टॉस जिंकलाय डिसिजन फिल्डिंगचा असेल किंवा बॅटिंगचा असेल तर लगेचच त्या डिसिजनची तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. सुंदर स्पर्धा, सुखद प्रवास आत्तापर्यंत 4 दिवसाचा आपण या स्पर्धेमध्ये केला आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला तब्बल जर आपण पाहिल्या तर 12 टीम्स पाहायला मिळाला. ज्यामध्ये आपण बघितलं अडवली संघाला समोर खेळत असताना दातिवली या संघाला तुम्ही खेळताना बघितलं. त्या सामन्यामध्ये दातिवली संघाने खरं तर पराभूत केलं अडवलीला. दुसऱ्या मॅचमध्ये मानेरे संघ पुढे आला. तिसऱ्या मॅचमध्ये वाल संघाला पराभूत करत असताना उंबारली संघ तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळाला. आणि आता सध्या तरी ही मॅच क्रमांक 34 जिथे असं वाटतंय की निळजे संघ या मॅचमधून पुढे जाईल. त्याच्यामुळे आता पाहावं लागेल की या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये कसा खेळ राहतोय, किती अंतर कमी होतोय. संघ नवा पाड्याचा धावा झालेल्या या मॅचमध्ये जर आपण बघितल्या तर आतापर्यंत धावा झालेल्या 50. 6 बॉलमध्ये अजूनही 64 बनवायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम निळजे ऑलमोस्ट 99% 100% आपण म्हणू शकतो की तुम्ही सामना जिंकला. त्याच्यामुळे हे षटक लवकर गेलं तर नंतरची मॅच लवकर लागू शकते. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 8 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त आता वेळ घेऊच नका. ऑन साइडला बॉल खेळत आहेत. डीपमध्ये फिल्डर नितेश आज भरपूर वेळा फ्रेममध्ये दिसला कारण विथ द बॅट तो चांगला खेळला. विथ द बॅट त्याची सुरुवात चांगली झाली. विथ द बॉल ही त्याने चांगलं कार्य केलं आणि तोच सध्या तरी फ्रेममध्ये होता. परंतु त्याच्यापासून चेंडू डायव्हर्ट झाला. अजूनही मिळतात धावा 2 बनवायच्यात 62. बॉल शिल्लक 5 बॉल 62 धावा. मिशन पूर्णपणे इम्पॉसिबल. फक्त फॉर्मॅलिटीज आपण या ठिकाणी कंप्लीट करू या मॅचमध्ये. चांगला बॉल प्ले अनामिस. टप्पा पडल्यानंतर बॅट वेगाने फिरवली होती. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो नागेश. पहिला बॉल त्याच्यावरती आल्या दुहेरी धाव आणि सध्या तरी चीअरअप केलं जाते. कदाचित नागेशला हे षटक यासाठी दिलंय की एखादा गोलंदाज जर मागडा ठरला तर ऑप्शनल बॉलर पाहिजेच संघ निळजेला. म्हणून नागेशकडे षटक दिलाय ऑन साइडला आणि त्याच्या खात्यामध्ये कदाचित विकेट येईल. तोल धरला गेलाय बॉलकडे बघत असताना फिल्डरने. तिथे सचिन पाटील होते त्याच्या हातामध्ये झेल फलंदाज होईल बाद. लागेल झटका. टीम नवा पाड्याला 4था. आयोजन आमचा तारळ क्रिकेट सामन्यांचा सबसे अलग आयोजन आमचा तारळ क्रिकेट सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. 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 काय सुंदर टेलिकास्ट तुम्ही बघा. कौतुक करावं तेवढं कमी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं. कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आहे आणि सिक्सर सुप्रीमोचं बॉल यूज केले जातात. स्पष्ट खरं तर ते नावही दिसतं. म्हणून आम्ही नेहमी रेकमेंडेड करत असतो ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला. कारण एवढं क्लीन आणि क्लिअर त्यांचं काम असतं ना, एवढा दर्जेदार काम असतं ना. त्यांची खरं तर जी कला आहे अर्थातच अपडेटिंग करण्याची, त्यानंतर 2 फ्रेममध्ये कव्हरेज दाखवण्याची आणि टेलिकास्ट असं पाहिजे की ज्या टेलिकास्टमध्ये तुमचा प्रेक्षक वर्ग खुश झाला पाहिजे. अर्थातच प्रेक्षकांना बघून असं वाटलं पाहिजे की हां काहीतरी हे नवीन आहे. आणि असे नवीन अनेक सारे चेहरे
जे तेजस भोईरने प्रोड्यूस केले आणि आत्तापर्यंत ते सध्या चांगलं काम करत आहेत या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in मध्ये. यॉर्कर बॉल अनिकेत गेला होता नवीन बॅट्समन, परंतु तिथे बॉल दोन्ही पायांच्या गॅपमधून गेलाय. तिथे मिळेल चौका आणि चौकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ते म्हणजे पुढे जात असताना धावा झालेले 57. हा चौकार कशा पद्धतीने आला बघा. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता आणि आय थिंक सो शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामधला. 114 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये होतं. 57 धावसंख्या झालेल्या आहेत. टप्पा पडला आणि बॉल कदाचित असं वाटलं बॅटरला की ऑप्शन सोडून जात आहे, परंतु लिगल डिलिव्हरी आणि अशा पद्धतीने मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम लावण्य 11 निळजे, अर्थातच लावण्य 11 जय हनुमान निळजे या टीमने परास्त करत असताना टीम सुरेंद्र लोखंडे प्रतिष्ठान नवापाडा या टीमला. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन नवापाडा संघ. जर तुमच्या चुका कुठे झाला त्याच्यावरती फोकस करा. तुम्ही नवे चेहरे जरूर या क्रिकेटच्या परिपटलावरती आणलात, परंतु सराव हा एकमेव पर्याय असतो क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जाण्यासाठी. त्याच्यामुळे सराव करा. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे. विशाल पवार यांच्यासाठी दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. चला आयरेगाव संघ निर्णय आपला कळवायचा आहे. फिल्डिंग सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निलजे संघाचे खंदे समर्थक आणि मथुर बैलाचे नक्कीच खूप मोठे फॅन आदरणीय राज पाटील यांचे इथे आगमन होत आहे. राज पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ते जरी काठीचे असतील तरी देखील निलजे संघ कुठेही खेळू द्या त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते नक्कीच उपस्थित असतात आणि मथुर बैलाचे खूप मोठे फॅन देखील आहेत. राज पाटील यांचे इथे आगमन होत आहे. 500 रुपये आहेत विशालजी पवार यांच्यासाठी दत्ता पाटील यांच्याकडून. लावण्य 11 या टीमकडून देखील टोटल 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 2000 रुपयांचे पारितोषिक आपण देऊया विशाल पवारला. तर मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा मान स्वीकारण्यासाठी विशाल पवार यांना विनंती करतोय की अर्धशतकीय खेळी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, जे कॅश प्राइज लावलेले आहेत साहेब तुमच्याच हातून आपण हे कॅश प्राइज आधी आपण देऊयात. मी विशाल दादाला विनंती करतोय की या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्यावरती जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक तुम्ही स्वीकारा. खरं तर सर्वांना अभिमान वाटावा असा बॅटिंगचा खेळ त्याने दाखवला आणि या टीमचे जे पॅकर्स आहेत आणि त्यांच्या शुभ हातून आपण या ठिकाणी देऊयात हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याच्या अगोदर आपण ही कॅश प्राइज देऊया. मी दादांना विनंती करतो की ही कॅश प्राइज देऊन तुम्ही सन्मानित करा. सध्या तरी हा चेहरा तुम्ही बघतायत. खरं तर 7 षटकार मारण्याचा कारनामा अजून 500 रुपयाचं पारितोषिक आहे तेही आपण देऊन सन्मानित करा. थँक्यू सो मच. आणि मी मंचावरून विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी या. राजदादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ट्रॉफी द्या मॅन ऑफ द मॅचची. थोडीशी चर्चा जरूर आपण करू कारण पवार या नावामध्ये पॉवर आहे. स्मॉल फक्त आपण चर्चा करू, जास्त नाही आहे. ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊन जर निलजे टीम जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. 7 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. मॅरेथॉन इनिंग 50 धावसंख्येची खेळी ज्याने केली. विशाल दादांना आपण देत आहोत हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. थोडीशी चर्चा आपण करूयात. खरं तर खूप सिनियर सिटीजन तुम्ही आहात, अनेक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात, परंतु आजची जी खेळी झाली